नमस्कार, मी स्नेहल पाटकर। बुलेटिनला सुरुवात करूयात आणि बुलेटिनच्या सुरुवातीचीच ही एक ब्रेकिंग बातमी आहे। महाविकास आघाडीतर्फे 17 डिसेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र द्रोही विरुद्ध हल्लाबोल या महामोर्चाच्या नियोजनासाठी आज बैठक बोलावलेली आहे। महाविकास आघाडीची आज बैठक आहे। महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होतीये। या बैठकीला सुरुवात झालेली आहे। विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात ही बैठक सुरू आहे। या बैठकीला विरोधी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत। बेताल वक्तव्यांमुळे महापुरुषांचे होणारे अपमान, त्याचबरोबर राज्यपाल कोश्यारींना हटवावं, तसंच सीमा भागातील गावांवर कर्नाटककडून केला जाणारा दावा या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीकडून 17 तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि या मोर्चाच्या नियोजनाबद्दल किंवा या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात त्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून। विनोद, या ही बैठक बोलावलेली आहे, तर महामोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बैठकीत चर्चा होणार आहे। त्याचबरोबर इतरही अनेक मुद्दे खरं तर या बैठकीमध्ये चर्चिले जातील। नेमके कोणकोणते मुद्दे या बैठकीत घेण्यात येणार आहेत, काय माहिती मिळते? भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून आणि राज्यपालाकडून विशेष करून महापुरुषांवर ज्याप्रमाणे भाष्य केले जातात त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा एक मोठा मोर्चा 17 डिसेंबर रोजी आयोजित केला आहे। आणि महाविकास आघाडीमध्ये त्या मोर्चाची सर्व नियोजनाच्या तयारीसाठी अनेक बैठका झाल्या आहेत। आज जी बैठक आहे ती महाविकास आघाडीचा मोर्चा कशा प्रकारचा असायला पाहिजे, त्याचं स्वरूप काय असायला पाहिजे या नियोजनासाठी ही बैठक होत आहे। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक विधान भवनमध्ये पार पडत आहे। तर या बैठकीमध्ये काँग्रेस त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांचे नेते या बैठकीला उपस्थित आहे। बैठकीमध्ये खास करून सुरक्षा व्यवस्था आणि त्याचबरोबर जे रूट आहेत त्या रूटवरही चर्चा करण्यात येणार आहे। पोलिसांनी जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न उपस्थित केले आहेत त्या प्रश्नांचे सर्व उत्तर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। त्याचं सगळं लेखी आणि त्याचबरोबर रूट बाबतही माहिती आणि त्यासह महाविकास आघाडी करून मोर्चाचा जे एकूण नियोजन आहे त्याचे संपूर्ण जे ब्ल्यूप्रिंट आहे तो या माध्यमातून पोलिसांना देण्यात येणार आहे। त्यासाठी ही महत्त्वाची बैठक आहे। आणि उद्या विनोद, ही जी बैठक आहे या बैठकीचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। तेव्हा सरकार विरोधात मवियाचा महामोर्चा आहे आणि या महामोर्चाच्या नियोजनासंदर्भातली चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावलेली आहे। ही बैठक अजित पवारांच्या दालनामध्ये ही बैठक सुरू आहे। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोनं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि राजन साळवी यांना नोटीस बजावलेली होती आणि त्या प्रकरणी राजन साळवी आज एसीबी समोर हजर झालेले आहेत। मला बजावलेली नोटीस ही अयोग्य असून हे सर्व भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे असा आरोपच राजन साळवी यांनी केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक यांच्या चौकशीनंतर आता राजन साळवी एसीबीच्या रडारवरती आलेत। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडून। मोहन, आपण पाहतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक यांची देखील चौकशी झाली आणि आता राजन साळवी हे एसीबीच्या रडारवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। राजन साळवी काल रत्नागिरीवरून अलिबाग ठिकाणी किम येथे आले होते आणि आता ते किम वरून अलिबाग येथे एसीबी कार्यालयात दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत 150 ते 200 कार्यकर्ते आहेत। घोषणाबाजी या ठिकाणी झालेली आहे। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। बाहेर एसीबीच्या कार्यालयात पोलीस बंदोबस्त आहे आणि घोषणाबाजी अजूनही सुरू आहे की यांना अटक करू नये किंवा यांची चौकशी होऊ नये। ज्यांची चौकशी व्हायला पाहिजे त्यांचं होत नाहीये। एसीबीच्या कार्यालयात आता ते दाखल झालेले आहेत, आतमध्ये गेलेले आहेत। सगळे पेपर्स आणि कागदपत्र या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। आता किती तास चालेल याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। त्यांची चौकशी होते का काय होते अजूनही नंतर कळेल। किती तास चौकशी होईल तेही कळेल, पण आतमध्ये आता दाखल झालेले आहेत। धन्यवाद मोहन, याविषयीचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। तेव्हा बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी एसीबीनं ही नोटीस पाठवलेली आहे आणि आता राजन साळवी हे एसीबीच्या ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत। आणखीन एक ब्रेकिंग बातमी। दिल्लीत